जरांगे पाटलांनी उपोषण सोडलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हे उपोषण सोडलंय। मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना सुपूर्द केला आणि त्यांनी उपोषण सोडलंय। सुरुवातीपासून तुम्ही लढा दिला, लोकशाही तुमच्या सोबत होती। पहिली प्रतिक्रिया लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी काय आहे? जे उद्देश ठेवून मराठा समाज मुंबईला आला होता तो उद्देश मराठ्यांनी सफल केला। कायदा पारित राजपत्र निघत नव्हतं अधिसूचनेचं। मराठा समाजाच्या सगळे सोयऱ्यांच्या बाबतचं नोंदी मिळाल्या आणि अध्यादेशही मिळाला। पण आज अध्यादेश निघाला असला तर तुम्ही सांगितले की लढाई संपलेली नाहीये, कारण त्याची अंमलबजावणी सुरू राहील। विशेषतः PG to KG to PG पर्यंतचं शिक्षण असेल मोफत आणि दुसरं सगळे सोयरे शब्दासंदर्भात असेल। सगळे सोयऱ्याचा अध्यादेश तुम्हाला वाटतं तुमच्या मनाप्रमाणे निघालेला आहे अजूनही? हो, माझ्या म्हणण्यापेक्षा जेवढे हायकोर्टाचे वकील आहेत त्या बांधवाला बोलवलं होतं, तज्ज्ञालाही काय बोलवलं होतं, अभ्यासकांना पण रात्री बोलवलं होतं। रात्रभर त्याच्यावरती चर्चा केली आणि नंतर हा निर्णय घेतला। दाखल्यांच्या बाबतीमध्ये विशेषतः घोळ दिसून आला। 54 लाख नोंदीनंतर 37 लाख नोंदींना प्रमाणपत्र दिल्याचा दावा शासनाने केलाय। तुमचं म्हणणं आहे तेवढा वाटप झालेलं आहे, अजून तुम्ही कशा प्रकारे त्याची तपासणी करणार आहात? डाटा मागितलेला आपण त्यांना डाटा देते, परंतु अद्यापही मोठ्या संख्येने जो समाज आहे तो वाड्या वस्त्यामध्ये पसरलेला आहे। सर्वेक्षणाच्या वेळी मराठा आपण पाहिलं की लोकांकडे पोहोचेपर्यंत सरकारकडे तेवढं मनुष्यबळ नव्हतं। आता तुम्हाला वाटतं प्रमाणपत्राचं वाटप करताना हे मनुष्यबळ सरकार उपलब्ध करून देईल आणि ते दिलं नाही तर तुमचा पवित्रा काय असेल? काय दिलं तर प्रमाणपत्र वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात संख्याबळ लागणार आहे शासकीय कर्मचाऱ्यांचं। सर्वेक्षणाच्या वेळीच आपल्याला मराठा समाजाचं मनुष्यबळ कमी पडल्याचं दिसून आलं होतं। प्रमाणपत्र वाटताना ही कसर कशी भरून काढणार शासन? नाही, ते मनुष्यबळ वाढवतील, अभ्यासक पण वाढवतील आणि सगळं व्यवस्थित होईल। मनुष्यबळ वाढवतील, मनुष्यबळ वाढेल। मात्र दुसरीकडे एक महत्त्वाचं आहे, तुम्ही सर्वांना सांगितलं आहे की दिवाळी साजरी करण्याचे आदेश दिलेले आहेत। आता सध्या उपोषण सोडल्यानंतर सगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे पाटील यांची ही रॅली सुरू आहे। लोकशाही मराठी सोबत जरांगे पाटील हे संवाद साधतायत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे हे जरांगे पाटील यांची पुढची भूमिका काय असेल त्यांच्यासोबत संवाद साधतायत। मात्र त्यांची ही रॅली मोठ्या संख्येने मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेत। तर उपोषण सोडल्यानंतर सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा बांधवांमध्ये आनंद आहे। सर्वत्र हा जल्लोष साजरा केला जातोय। ही दृश्य काही वेळापूर्वीची ज्यावेळेस मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी पोहोचले होते। महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता शासन अध्यादेश निघालेले आहेत, त्याची अंमलबजावणी होती की नाही यासाठी तुम्ही कुठली एक विशेष यंत्रणा राबवणार का, समिती नेमणार आहात का? कशाची अंमलबजावणी? शासन आदेशाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही देखरेख कशी ठेवणार आहात? आता देखरेख आम्हाला काय काम आहे दुसरं? समाज सगळे तज्ज्ञ आहेत ना, भरपूर तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहेत। कारण मराठा सर्वेक्षण करताना आता क्युरेटिव्ह पिटिशन संदर्भात आपण पाहिलं होतं सरकारकडे तेवढी माणसं नव्हती। पहिली पास लोकांनाही सर्वेक्षणाचं काम दिलेलं होतं। तुम्हाला वाटत नाही प्रमाणपत्र वाटताना पण घोळ होऊ शकतो? तुम्ही काय सावध पवित्रा ठेवणार आहात? नाही, प्रमाणपत्र वाटतं पण काय घोळ? तुमचा आता या पुढचा प्रवास कसा असेल? कारण लढाई जिवंत ठेवायची आहे। तुम्ही पुन्हा तालुक्याचे, राज्याचे आणि दौरे करणार आहात का जिल्ह्याने? नाही, आता गावाकडे गेल्याच्या नंतर चर्चा करून आम्ही ते सगळं ठरवलं। आत्ता मराठा समाज पुन्हा जो आंदोलनाला होता तो परत गावाकडे चाललेला आहे, तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? शांततेत सगळ्यांनी जावं, जसं आपण शांततेत आलो, आरक्षण घेऊन शांततेत वापस चाललो, तसंच आपण सगळ्यांनी शांततेत वापस जा। गाड्या दमाने आणा, कोणाला धक्का लागणार नाही। तुमच्या गाव तुमची वाट बघतोय आनंद साजरा करायला, त्यामुळे आपण सगळ्यांनी दंबाने जावं। मी सगळ्यांना विनंती, कोणी ओव्हरटेक करू नका, कोणाला अडचण आली तर एकमेकाच्या मदतीला थांबा, पण सगळ्यांनी शांततेत जायचं। जर अंधार पडला तर अंधार पडता झोपेत गाड्या हाणू नका, जागेवर गाड्या उभा करा, दुसऱ्या दिवशी सकाळी जा। मी गावाकडे चाललोय, तुम्ही सुद्धा आपण आपल्या सगळ्या गावाकडे जा। एक वेगळा प्रश्न विचारतो, अण्णासाहेब पाटील आणि विनायकराव मेटेंनंतर एवढा मोठा प्रतिसाद कुठल्याही नेत्याला मिळालेला नव्हता, तुम्हाला मिळताना दिसतोय, किंबहुना त्याहून जास्त पटीने प्रतिसाद मिळतोय। पुढे काय धोरण आहे? राजकीय वाटचाल करणार की सामाजिक वाटचाल चालू राहील? सामाजिक राजकारणात उतरण्याचा काही उद्देश आहे?
ते आपल्या डोक्यातच नाही. मग सरकारवरती अंकुश तुम्ही बाहेर राहूनच ठेवणार आहात का? हीच ताकद प्रचंड आहे, बघितले ना आता सगळ्या देशात. आता एक प्रश्न आहे सर्व मराठ्यांना की तुमच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल, तुमच्यापर्यंत संपर्क साधायचा असेल, काही यंत्रणा काय तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता काही वेगळी तुमची कार्यालय किंवा संपर्क यंत्रणा उभारणार आहात का? नाही, कार्यालय फिरायला नाही, पण जिल्ह्यातल्या सगळ्या टीम काम करणार आहे. मग मुख्यालय अंतरवाली सराटीमध्येच राहील? नाही असं काही नाही, परंतु कामच जिल्ह्यातल्या पूर्ण करतात. कारण बरेच लोक तुम्हाला आज भेटायला गर्दी करतायत रस्त्याच्या दोन्ही बाजूला, प्रत्येक राज्यामध्ये हे चित्र आहे. मात्र लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचता यावं म्हणून एक काय माध्यम तुम्ही करणार आहात का? लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एखादं माध्यम उपलब्ध करून देणार आहात का? एखादा फोन नंबर किंवा एखादं कार्यालय असं काही? फोन नंबर दे, फोन नंबर सगळे. निश्चितच हे होते जरांगे पाटील आणि आज ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे, गुलालाची उधळण कळत दिवाळी साजरी करायचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. लोक आस्थापना करत आहेत, राजकीय वाटचाल कुठली करायची नाहीये, आपल्याला सामाजिक वाटचाल चालू ठेवायची असा संदेश त्यांनी दिलेला आहे. कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन ननावरे, नवी मुंबई. तर जरांगे पाटलांची ही विजयाची रॅली सुरू आहे. दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आहेत, विजयाचा जल्लोष साजरा करतायत. आणि आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत साधलेला हा संवाद आपण पाहिला. यावेळी जरांगे पाटलांनी सर्व आंदोलकांना घरी जाताना काळजी घ्या, शांतपणे घरी जा, कोणतीही घाई गडबड करू नका असं आवाहन सुद्धा केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.